नमस्कार मंडळी, कसे आहात? नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही पुन्हा घेऊन आलो आहे एक नवीन रेसिपी, मेथीचे थालीपीठ. चला तर मग करूया सुरुवात. आता आपण मेथीचे थालीपीठ करण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात. स्वच्छ धुवून घेतलेली मेथी बारीक कापून घेतली आहे. त्यानंतर लसूण किसून घेतला आहे, अद्रक, जिरे, चटणी, हळद, थोडीशी तीळ आणि जिरे पावडर. आता आपण थालीपीठ करण्यासाठी लागणारे पीठं पाहून घेऊयात. गव्हाचं पीठ 2 चमचा, तांदळाचं पीठ 1.5 चमचा, बाजरीचे पीठ 1 चमचा आणि बेसन पीठ 2 चमचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. चला तर मग करूया सुरुवात. आधी आपण बारीक चिरलेली मेथी एका परातीत घेऊन त्यानंतर त्यावर एक एक करून सर्व पीठं घालूयात. आधी आपण बाजरीचं पीठ टाकूयात, त्यानंतर तांदळाचं पीठ, नंतर गव्हाचं पीठ आणि शेवटी बेसन पीठ. सगळ्या प्रकारची पीठं टाकून झाल्यानंतर आपण त्यात हळद, चटणी, जिरे, अद्रक लसूणची पेस्ट, जिरे पावडर आणि तीळ घालून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण छान एकजीव करून घेऊयात. वरून थोडं थोडं पाणी घालून आपण ओलसरपणे कणिक मळून घेऊया. घट्टही नको व्हायला आणि जास्त पातळही नको व्हायला. आता आपण थोडं मीठ घालून घेऊया. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार, चवीनुसार घालू शकता. बघा, आपली कणिक किती छान मळून झाली आहे. आता आपण या कणकेला एका छोट्या कढईत काढून घेऊयात. थालीपीठ करण्यासाठी तयार आहोत. आता एक ताट घेतलं आहे, त्यावर आपण चपाती लाटण्याचं पाट घेऊन त्यावर एक रुमाल ओला करून ठेवला आहे. त्यानंतर थोडं थोडं पीठ घेऊन पाण्याचा हात ओला करत करत गोल आकाराची थालीपीठं करून घेऊयात. बघा, अशा प्रकारे आपण जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही, मीडियम आकारात थालीपीठं करून घेतली. त्यानंतर आपण त्याच्यावर बोटाने 5 ठिकाणी छिद्र केले आणि तव्यावर एक पळी तेल घालून त्यावर थालीपीठ टाकून घेऊया आणि नंतर वरून त्या छिद्रांमध्येही तेल टाकूयात. आणि आपलं थालीपीठाचा रंग बदलला की आपण त्याला परतून घेऊयात. आपण थालीपीठ पलटून घेऊया. बघा, किती छान रंग येतो आहे आणि या साईडने पूर्ण थालीपीठ शिजून झालं आहे. आता आपण दुसऱ्या साईडनेही त्याच प्रकारे शिजवून घेऊयात. बघा, किती छान थालीपीठ झालं आहे. आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. अशाच प्रकारे आपण सर्व थालीपीठ करून घेऊया. आपण थालीपीठ सोबत खाण्यासाठी चटणी करून घेऊया. आधी आपण नारळ कापून घेतलं आहे. त्यानंतर आपण त्यात जिरे, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घालून छानपणे मिक्सरमधून फिरून घेऊयात. वाह, बघा, आपली चटणी किती छान झाली आहे. आपण आता चटणीला एका छोट्या भांड्यात काढून घेऊयात आणि तडका देण्यासाठी एका तडका पॅनमध्ये 2 पळी तेल घालून तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, जिरे आणि कढीपत्ता घालून छानपणे फोडणी देऊन घेऊयात. वाह, फोडणी दिल्यानंतर काय मस्त सुगंध येतो आहे. आता आपण वरून थोडं मीठ घालून छान मिक्स करून घेऊयात. अशी चटणी आपण इडलीसोबतही खाऊ शकतो. चला तर मग करूया प्लेटिंग. वाह, काय थालीपीठं आणि काय चटणी झाली आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीनं थालीपीठं नक्की ट्राय करा आणि आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.